व्याख्यानमालेचं पुष्प गुंफणार आहोत. निमित्ताने आपण आझादी का अमृत महोत्सव यासाठी जी ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे, या संदर्भात 1-2 मिनिटांमध्ये मी माहिती सांगते. या सर्वांमध्ये देशातील 130 कोटी लोकांच्या कल्पना, भावनांचा समावेश असला तरी स्वातंत्र्य लढ्यातील ज्या सैनिकांना आपण ओळखतो त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करू. पण ज्यांना आपण ओळखत नाही किंवा ज्यांना इतिहासात स्थान मिळालेलं नाही, अशा सर्वांची माहिती, अशा सर्वांचा जीवनपट हा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या आझादी का अमृत महोत्सवाचं निमित्त करून आपण आयोजित व्याख्यानमालेतनं या सर्व माहितीचा अभ्यास करणार आहोत. आजच्या या 9व्या व्याख्यानमालेचं पुष्प गुंफताना सर्वप्रथम मी सर्व मान्यवरांचे शब्द सुमनांनी स्वागत करते. या व्याख्यानमालेचं जे पुष्प गुंफणार आहेत डॉक्टर विजय कुलकर्णी सर यांचा थोडक्यामध्ये परिचय आपल्याला डॉक्टर भालचंद्र कुलकर्णी सर, लोकमान्य टिळक महाविद्यालय वडवणी हे करून देतील. मी सरांना अशी विनंती करते की त्यांनी डॉक्टर विजय कुलकर्णी सरांचा सर्वांना परिचय करून द्यावा. नमस्कार, मी डॉक्टर भालचंद्र गोविंदराव कुलकर्णी, लोकमान्य टिळक महाविद्यालय वडवणी येथे इतिहासाचा प्राध्यापक म्हणून काम करतोय. आजच्या अखिल भारतीय इतिहास संकलन योजना संलग्न इतिहास संकलन संस्था महाराष्ट्र प्रांत यांच्या आयोजनाने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या विशेष व्याख्यानमालेत आजच्या 9वे पुष्प गुंफण्याची जबाबदारी जे सुपरिचित आहेत डॉक्टर विजय अनंतराव कुलकर्णी यांचा परिचय करून देण्याची महत् जबाबदारी माझ्यावर सोपवलेली आहे. ही जबाबदारी माझ्यावर का सोपवली या प्रश्नाचं उत्तर मला शोधण्याची आवश्यकता नाही, पण ती जबाबदारी सोपवल्यानंतर ती अतिशय पद्धतीनं आणि व्यवस्थित पार पाडण्याची जबाबदारी मात्र माझ्यावर निश्चित आहे. म्हणून मी ही दिलेली जबाबदारी पार पाडण्याचा एक साधा प्रयत्न करतोय. विजय कुलकर्णी सरांचा परिचय मी सर्वप्रथम वाचला, कारण पूर्वतयारी अध्ययन आणि अध्यापनात करावी लागते हे मला ज्ञात आहे. त्या अनुषंगाने मला जो परिचय डाटा रूपामध्ये पाठवला गेला त्या परिचयाचं वाचन करत असताना माझ्या लक्षात असं आलं आणि एक प्रश्न निर्माण झाला की जो व्यक्ती संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या कार्यातून सुपरिचित आहे, अशा व्यक्तीचा परिचय करून देण्याची अवघड जबाबदारी माझ्यावर का सोपवली असेल. जो व्यक्ती आपल्या कार्यातून आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पाडतो त्या व्यक्तीचा परिचय करून देणं हे माझं महत् भाग्य समजतो. डॉक्टर विजय अनंतराव कुलकर्णी, ठाणे, शहापूर, मंडणगड, मुंब्रा येथे अध्यापन कार्य त्यांनी केलं आहे. त्यांनी ज्या विषयात PhD केली तो विषय अतिशय सुंदर आहे. कारण कोणत्याही देशाचा इतिहास आपल्याला ज्ञात करून घ्यायचा असेल, कोणत्या इतिहासाची आपल्याला ओळख करून घ्यायची असेल तर आम्हाला अगोदर स्थानिक इतिहासाचा अभ्यास करावा लागतो. त्याच विचाराला पूरक असा विषय आमच्या सरांनी निवडला आहे आणि त्यांचा PhDचा विषय असा आहे की ठाणे जिल्हा स्वातंत्र्य लढा, किंवा माझं असं मत आहे की हा विषय असा असावा, ठाणे जिल्ह्याचा स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग. अतिशय सुंदर आणि समर्पक विषय घेऊन सरांनी आपली पदवी प्राप्त केली आहे आणि त्यानंतरच या पदवी प्राप्त केल्यानंतर आपल्या जो प्रबंध सादर केला आहे त्या प्रबंधाचं रूपांतर त्यांनी एका सुंदर अशा ग्रंथात केलं आणि त्याच्याही नंतर पुढे जाऊन त्यावर ते थांबले नाहीत. त्यांनी MPhilचा विषय म्हणजे प्रारंभापासूनच त्यांच्या विचाराची जडणघडण अशा एका विषयाकडे जाताना आपल्याला दिसते. त्यांनी MPhilचा विषय निवडत असताना सुद्धा
अतिशय सुंदर विषय निवडलाय. म्हणजे कुठल्या व्यक्तीच्या विचाराच्या छटा किंवा त्या विचाराची दिशा आपल्याला पाहायची असेल तर त्या व्यक्तीची विचारधारा स्पष्ट करणारे जे विषय आहेत ते विषय आपल्याला त्यांचा परिचय करून देतात. त्यांनी एमफिलचा विषय निवडत असताना गारदी हा विषय निवडला आहे आणि विशेष याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली आहे की हा एमफिलच्या जो काही त्यांनी प्रबंध लिहिला या प्रबंधाला दत्तवामन पोद्दार महाराष्ट्र साहित्य परिषदेचा अतिशय दर्जेदार असा पुरस्कार मिळाला आहे. त्याबद्दल मी त्यांचेही माझ्या वतीनं वैयक्तिक अभिनंदन करतो. एवढ्यावर सर तर थांबणार नाहीत हे तर निश्चितच आहे. कारण जो कर्तव्य दक्ष असतो, कर्तव्य पारायणता त्यांच्या रक्तात भिनलेली असते, तो व्यक्ती कधी शांत बसत नसतो. सरांनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि स्टेट लेवलच्या असंख्य परिषदामधून केवळ सहभागच नोंदवला नाही तर तो सक्रिय स्वरूपाचा नोंदवला आहे. जवळजवळ 45 या अशा परिषदामधून त्यांनी आपलं नाव नोंदवलं आहे, आपली छापसुद्धा पाडलेली आहे. त्यानंतर या परिषदामधून पेपर वाचले तर आहेतच, पण हे करत असताना सुद्धा त्यांनी एकूण 18 पुस्तकांचं आपल्या नावावर प्रकाशन केलं आहे, लिखाण केलं आहे. म्हणजे 18 अपत्य त्यांनी जन्माला घातली आहेत, जे की विचारप्रवण आहेत, वाचणाऱ्याला प्रेरणा देणारी आहेत. आणि वाचत असताना आपल्याला असं लक्षात येतं की ह्या लिखाणाचा जो दर्जा आहे तो दर्जा निश्चितच विचारप्रवण आहे. त्यात उल्लेखनीय करणाऱ्याची जी पुस्तकं आहेत त्या 1-2-3 पुस्तकांचा मी उल्लेख करतो. त्यांनी 3 पुस्तकं लिहिली आहेत. भारतीय स्वातंत्र्य लढ्यावर, म्हणजे भारताचं स्वातंत्र्य समर किती ओजस्वी होतं त्याच्या नोंदी यांनी या 3 ग्रंथामधून घेतलेल्या आहेत. केवळ स्वातंत्र्य संग्रामावरच त्यांनी आपलं अध्ययन आणि अध्यापन केलेलं नाही, तर त्यासोबतच भारताच्या प्राचीन कलेमध्ये, भारताच्या प्राचीन अवशेषांमध्ये सर्वात महत्त्वाचं साधन जे मानलं जातं ते म्हणजे नाणी. याच्यातून आम्हाला कालखंड कळतो, याच्यातून आम्हाला त्या राज्याचा दर्जा कळतो, त्या राज्याची आर्थिक स्थिती कळते. म्हणजे एकाच नाण्यामधून असंख्य साधनांची माहिती आम्हाला मिळणारी अशी एक सुंदर अशी वस्तू त्यांनी निवडली आणि त्याच्यावर आपलं लिखाण आणि अभ्यास करण्याचा प्रारंभ केला. एवढंच अभ्यास करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी एक छंद जोपासला आहे. असंख्य नाणी त्यांच्याकडे आजही संग्रहित आहेत. आपल्याला कधी वाटलंच तर आपण त्यांच्याविषयी संवाद साधून आपण हे पाहू शकता. अशा स्वरूपात हे करत असतानाच त्यांनी ग्रामदेवताचा अभ्यास केला आहे. मंडनगड या ग्रामीण भागातील एका तालुक्याच्या ठिकाणच्या देवतांचा अभ्यास करून, त्याचा सर्वे करून त्याचं लिखाणही त्यांनी केलं आहे. म्हणजे अशा विविध स्वरूपांच्या, विविध आयाम असलेल्या व्यक्तीचा हा अतिशय अल्पसा परिचय मी आपणास करून देतोय. आणि त्यांच्या व्याख्यानातून, त्यांच्या विचाराच्या प्रेझेंटेशनमधून त्यांच्या विचाराची व्याप्ती, त्यांच्या विचाराची प्रगल्भता आणि त्यांचा दृष्टिकोन स्पष्टपणे आज आपल्याला दिसणार आहे. असा अल्पसा परिचय देऊन मी इथं थांबतोय आणि या पुढील कार्यक्रमाची सूत्र मी मनीषा कुलकर्णी मॅडमकडे सोपवून मला ही संधी दिल्याबद्दल आपले मनस्वी आभार मानून थांबतो. जय हिंद. आपल्या देशातल्या अशा या भारत मातेच्या सुपुत्रांची वेगवेगळी कथा ऐकण्यासाठी आपण जेव्हा उत्सुक असतो तेव्हा या प्रत्येक कथेतून प्रेरणाही मिळत असते. प्रत्येक या स्वातंत्र्य लढ्याच्या ज्या कथा, छोट्या छोट्या कथा आपल्याला मिळतात तेव्हा त्याच्यातनं आपल्याला खूप मोठं काही शिकायला मिळतं. म्हणूनच मला वाटतं, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात, जातही आमची हा चाळून पाने आमच्या इतिहासाची. आमचा असा हा भव्य भारताचा इतिहास आहे आणि यामध्ये मला माहिती असे काही स्वातंत्र्य असतील, स्वातंत्र्य लढ्यात भाग घेणारे देशप्रेमी असतील, अशांच्या बद्दल आज आम्हाला डॉक्टर विजय कुलकर्णी हे माहिती सांगणार आहेत. यासाठी मी विजय कुलकर्णी सरांना अशी विनंती करते की त्यांनी या व्याख्यानमालेचं आपल्या अतिशय सोज्वळ अशा शब्दात आम्हाला योग्य ते माहिती. डॉक्टर विजय कुलकर्णी.
नमस्कार. माझा आवाज ऐकू येत असेल ना सगळ्यांना? हॅलो. येतोय येतोय सर. येतोय येतोय ना? आवाज. ओके. हो, व्यवस्थित येतोय. ओके. नमस्कार. माझी मगाशी ओळख करून दिली. मी डॉक्टर विजय अनंत कुलकर्णी, ठाणे. ठाणे जिल्ह्याचा स्वातंत्र्य संग्रामातील योगदान हा माझा PhDचा विषय होता. हा ठाणे जिल्हा आपल्या सर्वांनाच परिचित आहे. मुंबईला भौगोलिकदृष्ट्या असलेलं घनिष्ठ सानिध्य आणि देशाच्या विविध भागांमध्ये पोचण्यासाठी असणारी सर्व प्रकारची साधनं उपलब्धता आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे भारतातील सर्वात जलद गतीने नागरीकरण झालेला हा एक मोठा आणि पहिला जिल्हा मानला जातो. अशा या ठाणे जिल्ह्यावर काम PhDच्या रूपात केलं. 1857 ते 1947 असा 90 वर्षांचा कालखंडाचा आढावा या पुस्तकात आहे. ज्यावेळी PhD पूर्ण झाली आणि त्यानंतर पुस्तक रूपाने याचं प्रकाशन झालं, त्यावेळीचा ठाणे जिल्हा आणि आजचा ठाणे जिल्हा याच्यामध्ये थोडा फरक पडलेला आहे. आणि तो फरक म्हणजे आपण भूराजकीय फरक म्हणूया त्याला. राजकीय पण आहे आणि भौगोलिक पण आहे. ते म्हणजे ठाणे जिल्ह्याचं झालेलं विभाजन. ठाणे जिल्ह्यामध्ये असणारे त्यावेळेचे 15 तालुके, या 15 तालुक्यांपैकी 6 ते 7 तालुके आज पालघर या जिल्ह्यामध्ये आहे. आणि ठाणे आणि पालघर या एकत्रित पूर्वीच्या ठाणे जिल्ह्याचं आज विभाजन झालं. माझा PhDचा विषय हा तत्कालीन 15 तालुके असल्यामुळे ओघाओघाने या 15ही तालुक्यांचा परामर्श मी घेणारच आहे. त्यामुळे ठाणे आणि पालघर असं विभाजन न करता मी एकत्रित त्याचा आढावा घेणार आहे. पण आपण सर्व महाराष्ट्रावर आहात आणि त्यामुळे आजच्या या ठाणे जिल्ह्यामध्ये मुख्य ठाणे, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी, मुरबाड, वसई, शहापूर हे मुख्य तालुके आहेत. तर पालघर जिल्ह्यामध्ये पालघर, विक्रमगड, जव्हार, वाडा, मोखाडा, डहाणू, तलासरी हे तालुके पालघर जिल्ह्यामध्ये आहेत. ठाणे जिल्ह्याला लाभलेला भौगोलिक हे सानिध्य आणि त्याचबरोबर राजकीय वारसा हा स्वराज्य, स्वातंत्र्य याची प्रेरणा देणारा ठरलेला आहे. अगदी प्राचीन इतिहास पाहिला झाला तर सिंधू संस्कृतीपासून ठाण्याचे संदर्भ येतात. पण आपल्याला इतकं मागे जायची गरज नाही. आपण येतो ते मध्ययुगात शिवकालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आरमार उभं केलं पहिलं, ते अर्थातच कल्याणजवळ असणाऱ्या दुर्गाडी किल्ला जो आहे त्या ठिकाणी हे आरमार उभारण्यात आलं. अर्थात त्यानंतर ते विजयदुर्गकडे गेलं. पण छत्रपती शिवाजींचा कल्याण, भिवंडी, शहापूर अशा तालुक्यांशी आलेला निकटचा घनिष्ठ संबंध, त्यामुळे ठाणे जिल्ह्याला स्वराज्याची, स्वातंत्र्याची प्रेरणा
ही शिवकाळापासूनच लाभलेली आहे. पुढे पेशवे काळामध्ये त्र्यंबकजी डेंगळे हे आपणाला नाव माहिती असेल. दुसऱ्या बाजीरावाच्या काळात ब्रिटिशांनी त्यांना अटक केल्यानंतर ठाणे तुरुंगातून पलायन केल्याची ही रोमहर्षक घटना ही सगळ्यांनाच माहिती आहे. त्याच्या अगोदर म्हणजे 1857 पासून आपल्या स्वातंत्र्याला सुरुवात होते असं मानलं जातं. त्या 1857च्या स्वातंत्र्य युद्धा अगोदर अहमदनगर परिसरातील रतनगड, सनगर हे जे प्रदेश आहेत तिकडे असणारे महादेव कोळी समाजाचे राघोजी भांगरे यांचा काही काळ ठाण्याशी संबंध आलेला होता. आणि आजच्या शहापूर परिसरामध्ये डोळखाम नावाचा एक भाग आहे. त्या ठिकाणी राघोजी भांगरे यांना पकडण्यासाठी ब्रिटिशांनी आरमार म्हणता येणार नाही, सैन्य दल त्या ठिकाणी निर्माण केल्याची बातम्या किंवा माहिती ही आपणास मिळते. पुढे 2 जानेवारी 1845 रोजी त्यांना अटक झाली आणि 2 मे 1845 रोजी त्यांना ठाणे कारागृहामध्ये, म्हणजे जो पोर्तुगीजांनी किल्ला बांधलेला होता जो ब्रिटिशांनी ताब्यात घेतला आणि त्या ठिकाणी कारागृह म्हणजे जेल उभारलं, त्याच कारागृहामध्ये त्यांना फाशी देण्यात आली. 1857च्या या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जव्हार नावाचं ठाणे जिल्ह्यातलं एकमेव संस्थान, या संस्थानाची धाकटी पाती म्हणून जे देवबाराव मुकणे म्हणून ओळखले जातात त्यांनी उठाव करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना पकडण्यात आलं आणि नगरचा जो किल्ला आहे, आपणा सगळ्यांना त्याच्यावर माहिती आहे, अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये त्यांची रवानगी करण्यात आली आणि तिथेच त्यांचं निधन झालं. 1857च्या युद्धातील अग्रणी रंगो बापूजी गुप्ते हे ठाण्याला या धामधुमीच्या काळात आले असताना ब्रिटिशांना ही बातमी कळाली आणि ब्रिटिशांनी त्या परिसराला रंगोजी गुप्ते यांचा जो वाडा आहे, आता तो वाडा नाही आहे, पण त्या चौकाला रंगोजी बापू गुप्ते असं चौक हे नाव दिलेलं आहे. त्या ठिकाणी ब्रिटिशांनी वेढा घातला. त्यावेळी रंगोजी बापू गुप्ते यांनी एका विधवा स्त्रीचा पोशाख करून डोक्यावर आलवण म्हणजे एक पदर घेऊन ते त्या वेढ्यातून सीताफ्याने बाहेर पडले आणि ते तिकडून निसटले. 1857च्या युद्धातील नानासाहेब पेशवे यांचं जन्मगाव किंवा मूळ गाव हे आजच्या कर्जत तालुक्यामध्ये येतं. वेणगाव हे त्यांचं गाव. आणि अशा रीतीने 1857च्या उठावाचा एक वारसा, छत्रपती शिवाजींचा हिंदवी स्वराज्याचा वारसा हा ठाण्याला लाभलेला आहे. जॅक्सन खून खटला आपणा सर्वांना परिचित आहे. त्या जॅक्सन खून खटल्यातील अनंत कान्हेरे, गोपाळ कर्वे, विनायक देशपांडे यांना पकडण्यात आलं आणि 19 एप्रिल 1910 रोजी त्यांना ठाणे तुरुंगात फाशी देण्यात आली. आणि फाशी दिल्यानंतर त्यांचं मृत शरीर किंवा त्यांना तिकडेच दहन करण्यात आलं आणि ती राख किल्ल्याच्या मागे असणाऱ्या खाडीमध्ये टाकण्यात आली. ती कुटुंबियांच्या सुद्धा हाती पडू दिली नाही. असा हा वारसा ठाणे जिल्ह्याला लाभलेला आहे. वासुदेव बळवंत फडके हे नाव तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. आद्य क्रांतिकारक 1857 नंतरचे. आणि त्यांचं मूळ गाव शिरढोण म्हणजे आजच्या पनवेल जवळ येतं ते. आणि त्यांचा आजोळ म्हणजे बोरगावकर हे त्यांचे मामा हे कल्याणला राहत. वासुदेव बळवंत फडक्यांचे प्राथमिक शिक्षण हे कल्याणलाच झालं आणि तिथे त्यांचा वाडा पण होता, बोरगावकर वाडा म्हणून. तो आता दुर्दैवाने नाही आहे, त्या ठिकाणी अपार्टमेंट आहे. पण हे वासुदेव फडके हे कल्याणचे आणि एडनला पाठवण्यापूर्वी त्यांना 12 नोव्हेंबर 1879 रोजी ठाणे तुरुंगात डांबण्यात आलेलं होतं. तीच परिस्थिती सावरकरांची. त्यांनाही ठाण्याला आणलेलं होतं अत्यंत गुप्तपणे. पण असा हा एकंदरीत ठाणे जिल्ह्याला लाभलेला वारसा. आणि साहजिकच या ठाणे जिल्ह्यामध्ये
मुंबईला असणारं सानिध्य लक्षात घेता मुंबईत विचार जे उगम पावत होते, मुंबईत ज्या घडामोडी घडत होत्या, देशभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींचे पडसाद मुंबईत उमटले की ते लगेच ठाणे जिल्ह्यात पसरत असत. आणि मग या ठाणे जिल्ह्याचे साधारणपणे 3 भाग पडतात. एक नागरी विभाग, दुसरा आहे सागरी किंवा खाडी किनारी असणारे विभाग की ज्याच्यामध्ये कल्याण, वसई, भिवंडी, पालघर, डहाणू, तलासरी हे सागरी किंवा खाडी किनारी असणारे प्रदेश. तर मुरबाड, शहापूर, मोखाडा, जव्हार, विक्रमगड हे सगळे जंगलाच्या प्रदेशात, डोंगराळ प्रदेशात की ज्या ठिकाणी आदिवासींचं प्राबल्य जास्त आहे, असे 3 भाग ठाणे जिल्ह्याचे पडतात भौगोलिकदृष्ट्या. आणि हे जे स्वातंत्र्य युद्ध झालं किंवा हा जो स्वातंत्र्य लढा झाला, हा स्वातंत्र्य लढा या तिघीही भागामध्ये झालेला आहे. जेवढं स्वातंत्र्य आंदोलनातील घटनांचे पडसाद ज्या पद्धतीने शहरी भागामध्ये पडले, तसेच पडसाद हे डोंगराळ प्रदेशामध्ये असणाऱ्या आदिवासी प्रदेशातही पडलेले आहे. आणि त्यामुळे या तीनही विभागांनी आपापल्या पद्धतीने या भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये निश्चितच योगदान दिलेलं आहे. आता प्रश्न असा आहे की जे देशभरामध्ये घडलं, ज्या पद्धतीने घटना घडल्या, त्याच पद्धतीने काही कमी जास्त प्रमाणात त्याचे पडसाद किंवा त्या घटना तशा ठाणे जिल्ह्यातही घडलेल्या आहेत. मग त्याचं वेगळेपण काय, हा या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा विषय. हुतात्मे ज्या पद्धतीने देशासाठी प्राण अर्पण करणारे हौतात्म्य पत्करणारे देशभरात झाले, तसे ठाणे जिल्ह्यात झालेले आहेत. ज्या पद्धतीने महिलांचा सहभाग होता, तसा ठाणे जिल्ह्यातही आहे. पण फरक असा आहे की मुंबईचं सानिध्य जवळ असल्यामुळे स्वाभाविकच ठाणे जिल्ह्यात त्याचे लगेच पडसाद उमटत असत. 28 डिसेंबर 1885 रोजी आजच्या मुंबईला जे गोकुलदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय आहे, त्या ठिकाणी काँग्रेस स्थापन झाली. त्या काँग्रेसच्या स्थापनेमध्ये ठाणे जिल्ह्यातल्या लोक फारशी नाहीत, पण काँग्रेस स्थापन झाल्यानंतर जे काही घडामोडी घडल्या त्याचे पडसाद मात्र लगेच उमटले. पण त्याच्याही अगोदर हे पडसाद उमटण्यापूर्वी काही सुशिक्षितांनी राजकीय स्वरूपाच्या संघटना स्थापन केलेल्या होत्या. त्याच्यामध्ये गोविंद बाबाजी जोशी यांची वसई असोसिएशन ही संस्था, या संस्थेने अनेक ठिकाणी प्रचार दौरे काढून लोकांमध्ये राजकीय जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 1885ला काँग्रेस स्थापन झाली. त्याच्या अगोदर 20 वर्ष गोविंद बाबाजी जोशी यांच्या वसई जिल्हा असोसिएशनने, वसई तालुका असोसिएशनने हा प्रचार प्रसार केलेला आहे. केसरी मराठाची स्थापना होण्यापूर्वी, त्याही अगोदर ठाण्यामध्ये वृत्तपत्राला सुरुवात झालेली आहे. आणि 1865 काशीनाथ विष्णू फडके या एका व्यक्तीने अरुणोदय नावाचं वृत्तपत्र सुरू केलं. आणि या वृत्तपत्रातून राजकीय जहाल विचार त्यांनी पसरवलेले आहेत. केसरी स्थापन होण्याच्या अगोदरची ही घटना आहे. अर्थात राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना पुढे अटक झाली आणि टिळकांची त्यांची भेट झाली. टिळकांनी त्यांना एका शब्दात सांगितलं की जर तुम्हाला आरोप मान्य असतील
तर माफी मागा, पण फडके यांनी माफी काही मागितली नाही. देश म्हणजे राष्ट्रहितासाठी वृत्तपत्रांची स्थापना हा जो एक बाणा होता, तो बाणा त्यांनी तसाच ठेवून त्यांनी तुरुंगवास पण पत्करलेला आहे. या दोन घटना मी मुद्दामून आवर्जून उल्लेख करतोय की काँग्रेसच्या स्थापनेपूर्वीच्या किंवा केसरी मराठाचा उदय होण्यापूर्वीच्या या दोन घटना आपल्याला ठाणे जिल्ह्याचं एकंदरीत जागरूकता स्पष्ट करणाऱ्या आहेत. त्याच्या अगोदरची अजून एक महत्त्वाची घटना की 1857चं युद्ध संपलं, ब्रिटिशांना त्याचा नाही म्हटलं तरी खर्च आलेला होता. आता हा खर्च भरून काढण्यासाठी ब्रिटिशांनी त्या काळामध्ये 1860 साली आज जो आपला परवलीचा शब्द आहे सगळ्यांच्या जीवनमरणाचा आणि सगळ्यांच्या परिचयाचा, तो म्हणजे इन्कम टॅक्स. 1860 साली ब्रिटिशांनी हा खर्च भरून काढण्यासाठी इन्कम टॅक्स लावलेला होता आणि हा इन्कम टॅक्स त्या काळाच्या लोकांना तो अन्यायकारक वाटला आणि या इन्कम टॅक्स विरोधी आंदोलन ठाणे जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये उत्स्फूर्तपणे लढलेलं आहे. इन्कम टॅक्स विरोधी आंदोलनच त्याला म्हटलं जातं. तर ही एक घटना, अरुणोदय या वृत्तपत्राच्या स्थापनेची घटना, वसई असोसिएशन या संस्थेची स्थापना, या तीन घटना आपल्याला राजकीय जाणीवा कशा विकसित झालेल्या होत्या त्या स्पष्ट करणाऱ्या आहेत. मग कालांतराने काँग्रेसची स्थापना झाली आणि मग तो आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की मग मवाळ कालखंड, मग जहाल युग, मग महात्मा गांधी युग, गांधी युगातले आंदोलन, टिळकांच्या काळातील वंगभंग आंदोलन असेल किंवा होमरूल आंदोलन असेल, काँग्रेसचं सुरुवातीचं मवाळ स्वरूप वगैरे हे सगळं आपल्याला माहिती. कालांतराने लोकमान्य टिळकांच्या विचारांचा नाही म्हटलं तरी ठाण्यावर प्रभाव पडलेला आहे. 2005च्या सुमारास ठाणे जिल्ह्यातले ताम्हाणे नावाचे स्वातंत्र्य सेनानी आपण म्हणूया, त्या काळातले प्रॉमिनंट लीडर, त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये स्पष्ट सांगितलं की तुम्ही या वेळेला येऊ नका. सकाळी मी म्हटलं येतो, तुम्हाला तुमची मुलाखत घ्यायची आहे. तर त्यांनी सांगितलं की नाही, नका येऊ तुम्ही. वयवर्ष त्यावेळी त्यांचं 90 त्यांनी पार केलेली होती. ते आणि त्यांचे बंधू नाथाजी ताम्हाणे हे तिघही बंधू आणि त्यांची बहीण असे चौघही एकाच कुटुंबातले स्वातंत्र्यामध्ये सहभागी. आणि त्यांची मुलाखत घेताना, त्या मुलाखत घेण्यापूर्वी त्यांनी सांगितलं की यावेळी तुम्ही येऊ नका. मी म्हटलं ठीक आहे, काही कारण मी त्यांना विचारलं. त्यांनी सांगितलं की आमच्या घरी सकाळी केसरीचं आम्ही समूह वाचन करतो. 2005 सालची गोष्ट आहे. म्हणजे केसरीचा प्रभाव हा त्या काळामध्ये कसा असेल हे या दत्ताजी ताम्हाणे यांच्या एका उद्गारावरून लक्षात येतं. मग टिळकांचा प्रभाव वाढू लागला. टिळका 1896ला ज्यावेळी दुष्काळ पडला त्यावेळी टिळकांनी या विभागामध्ये दौरे केले ठाणे जिल्ह्यातल्या, आणि शेतकऱ्यांमध्ये केसरीच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष दौरे काढून त्यांनी लोकांमध्ये जागृती निर्माण केली. जो 1896च्या दुष्काळाच्या काळामध्ये लोकजागृती जी झालेली आहे, त्या काळामध्ये लोकमान्य टिळकांनी काढलेले दौरे हे या ठिकाणी आपल्याला टिळकांचा प्रभाव स्पष्ट करणारे आहे. साहजिकच टिळकांचा प्रभाव वाढू लागला आणि हा वाढत असताना 1905चं वंगभंग आंदोलन सुरू झालं आणि या वंगभंग आंदोलनाच्या संदर्भातील अनेक घडामोडी, मीटिंग त्यावेळी घेतल्या जायच्या, प्रचार केला जायचा. बंगालच्या फाळणी विरोधात जे नेते येत असत ठाण्यातले आणि ठाण्याबाहेरून, टिळकांचे अनेक अनुयायी ठाणे शहरामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये विविध गावांमध्ये होते. भारताचार्य चिंतामणराव वैद्य कल्याणचे हे लोकमान्य टिळकांचे अनुयायी, टिळकांचे ते अतिशय स्ट्रॉंग सपोर्टर्स असं त्यांना मानलं जातं. ते
म्हणजे अशा पद्धतीने टिळकांच्या विचारांचा प्रभाव वाढत होता. शिवजयंती गणेशोत्सवाच्या नावाने हे प्रचार प्रसार होत होते. कल्याणमध्ये ज्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या विविध भागात जशी गणेशोत्सवाची परंपरा सुरू झाली तशी परंपरा कल्याणमध्ये पण आहे किंवा काही तालुक्यांमध्ये अजूनही दिसून येते. आणि टिळक स्वतः कल्याणला आलेले होते आणि त्यावेळी अक्षरशः कल्याणला आल्यानंतर त्यांची एका टांग्यातनं, म्हणजे आपण ज्याला आज पूर्वी बग्गी म्हटलं जात होतं, त्या बग्गीतनं टिळकांची मिरवणूक काढून त्यांना ज्या ठिकाणी सुभेदारवाडा नावाची जी शाळा आहे आजही, त्या शाळेमध्ये असणाऱ्या गणेशोत्सवापर्यंत ते त्यांना नेण्यात आलं. ज्यावेळी लोकमान्य टिळक लखनौ अधिवेशनाला चालले होते त्यावेळी आजच्या कल्याण स्टेशनवर त्यांचं भव्यदिव्य सत्कार स्वागत झालं. त्यानंतर कसारा म्हणून जो रेल्वे स्टेशन आहे तिथून कसारा घाट, म्हणजे थळघाट नावाचा जो घाट आहे तो घाट सुरू होतो. त्या ठिकाणी त्यांचं पान सुपारी देऊन स्वागत करण्यात आलं. टिळकांचा विचारांचा प्रभाव हा त्या काळामध्ये निश्चितच वाढलेला होता आणि वेगवेगळ्या प्रकारच्या घडामोडी त्या काळामध्ये घडलेल्या आहेत. पुढे होम रूल आंदोलनातही पडसाद ठाणे जिल्ह्यावर उमटले. अनेक ठिकाणी होम रूल लीग स्थापन झाल्या. वसईचे टिळकांचे अनुयायी बॅप्टिस्टा की जे होम रूल लीग स्थापन करण्यामध्ये अतिशय महत्त्वाची त्यांची भूमिका आहे, ते बॅप्टिस्टा हे वसईचे. आणि ठाणे जिल्ह्यामध्ये परिसरामध्ये लोकमान्य टिळकांचा विचारांचा प्रभाव वाढला. जालियनवाला बाग हत्याकांडाचे पडसाद ठाणे जिल्ह्यात उमटले. वाडासारख्या आजचा जो आदिवासी डोंगराळ भाग आहे की जो आजही केवळ बसशीच कनेक्टेड आहे, त्या ठिकाणी शहापूरसारख्या ठिकाणी अशा प्रकारच्या जालियनवाला बाग हत्याकांड प्रकरणाच्या विरोधात घडामोडी आंदोलनं झालेली आहेत. वासुदेव शास्त्री कोणकर हे त्या काळातले वाड्याचे प्रमुख. तर अशा पद्धतीने लोकमान्य टिळकांच्या विचारांचा प्रभाव वाढला. पुढे गांधी युगाला सुरुवात झाली आणि मग 1920 सहकार आंदोलन, पिकेटिंग, हिंदू मुस्लिम ऐक्य किंवा खिलाफत आंदोलन, या खिलाफत आंदोलनाचे पडसादही ठाण्यावर उमटले. ज्याप्रमाणे खिलाफत लीग स्थापन झाली आणि ज्या ठिकाणी कल्याण, भिवंडी यासारख्या भागामध्ये मुस्लिम बाहुल्य जास्त आहे त्या ठिकाणी खिलाफत आंदोलनाने जोर घेतला. 1916 साली तालुका काँग्रेस कमिटींची स्थापना होऊ लागली आणि सगळ्यात पहिल्यांदा शहापूरसारख्या आदिवासी तालुक्यामध्ये पहिली तालुका काँग्रेस कमिटी स्थापन झाली. आणि मग हळूहळू त्याच वर्षी ठाणे जिल्ह्यातल्या, मी मगाशी ज्या 15 तालुक्यांचा उल्लेख केला त्या ठिकाणी तालुका काँग्रेस कमिटी स्थापन झाली. अशा पद्धतीने हे 1920 पर्यंत टिळकांनी जे म्हटलं जातं खऱ्या अर्थाने राष्ट्रीय विचारांची पायाभरणी केली, मशागत केली, ती या ठिकाणी आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. टिळक आणि गांधी यामधला जो एक सांधा होता, हा सांधा इथे भरून काढण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. हे मला आवर्जून या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं. त्याच काळामध्ये सावरकरांना मानणारे सावरकर, म्हणजे ज्याला आपण अभिनव भारत किंवा मित्रमेळा असं म्हणतो, त्याचाही प्रचार प्रसार इथे झालेला आहे. अर्थात हे अत्यंत गुप्तपणे सगळं झालेलं होतं, कारण ब्रिटिशांची कडक नजर या सगळ्यांवर होती. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सासूरवाडी ही आजच्या जव्हार तालुक्यामध्ये संस्थानामध्ये आहे आणि साहजिकच जव्हारवर सुद्धा पोलिसांचं तेवढंच लक्ष. आणि ठाणे जिल्ह्यामध्ये कुठे कुठे अभिनव भारत स्थापन होते, काय काय प्रचार प्रसार होतोय, हे अर्थात ब्रिटिशांचं त्या काळामध्ये अर्थात लक्ष होतं. पुढे मग असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग, मिठाचा सत्याग्रह. मिठाच्या सत्याग्रहाचं वैशिष्ट्य म्हणजे मी मगाशी सांगितलं की समुद्र आणि खाडी
ची उपलब्धता असल्यामुळे मिठाचे सत्याग्रहाचे पडसाद कोकणातील बहुतांशी परिसरामध्ये झालेले आहेत. कारण समुद्र किनारा असल्यामुळे हे या ठिकाणी स्वाभाविक होतं. एक छोटीशी घटना की कल्याणमध्ये भोपटकर नावाच्या एका व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली लढा झाला. कल्याणच्या खाडीतलं पाणी किनारी आणायचं, तिथे चुली पेटवायच्या, त्याच्यावर हांडे ठेवायचे आणि ते खाडीतलं पाणी त्या हांड्यामध्ये टाकून पाण्याचं बाष्पीभवन झालं की जे मीठ तयार व्हायचं ते मीठ त्याच्या पुड्या बांधून पुन्हा त्याची विक्री व्हायची आणि येणारे पैसे हे पुन्हा काँग्रेसकडेच जात होते. स्वतः सरोजिनी नायडू या एका मिठाच्या सत्याग्रहासाठी आजच्या नवी मुंबई असणाऱ्या घणसोली या ठिकाणी सरोजिनी नायडूंचं आगमन झालेलं होतं. त्यांनी त्या ठिकाणी सविनय कायदेभंग केला आणि साहजिकच मी मगाशी उल्लेख केला की कोकणामध्ये असणारं समुद्र किंवा खाड्यांची उपलब्धता, त्यामुळे या ठिकाणी मिठाचा सत्याग्रहाचा जोर असणं हे स्वाभाविक होतं. पण मग प्रश्न येतो की ज्या ठिकाणी ठाणे जिल्ह्यात समुद्रकिनारे लांब आहेत किंवा उपलब्धताच नाही आहे, अशा ठिकाणी मग जंगल सत्याग्रह झाले. आणि असा एक जंगल सत्याग्रह तो म्हणजे वाडा तालुक्यातील हमरापूर नावाच्या एका गावी झाला की ज्या सत्याग्रहामध्ये, जंगल सत्याग्रहामध्ये वाडा तालुक्यात 1200 लोकांनी सत्याग्रह केलेला आहे. वाड्याची दुर्गमता लक्षात घेता त्या काळातली 1200 लोकांनी येऊन त्या ठिकाणी सत्याग्रह करणं ही खरोखरच राजकीय जागृतीचीच खरी घटना मानली जाते. 1930-32 पहिला सत्याग्रहाचा काळ, मग काही काळ मग ज्याला आपण गोलमेज परिषदा म्हणतो त्या काळामध्ये गांधीजींनी आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं आणि पुन्हा 32 ते 34 या काळामध्ये पुन्हा आंदोलनं झाली. पिकेटिंग करणं म्हणजे दारूच्या दुकानांसमोर निदर्शनं करणं, मिठाचा सत्याग्रह, जंगल सत्याग्रह, शेतसारा कर न देणं वगैरे वगैरे हे जे देशभरामध्ये घडलं ते स्वाभाविकच ठाण्यामध्येही घडलेलं आहे. मग त्यानंतर आपण एकदम येतोय ते म्हणजे वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन 1940 ते 41. या वैयक्तिक सत्याग्रहामध्ये सुद्धा ठाणे जिल्ह्यातल्या 106 लोकांनी सहभाग घेतलेला आहे. ज्याला दिल्ली चलो असं आंदोलन म्हटलं जातं. हे आपणा सगळ्यांना माहितीच आहे की चलो दिल्ली हे सुभाषचंद्रांचं, पण दिल्ली चलो हे आंदोलन हे वैयक्तिक सत्याग्रह काळात झालं की ब्रिटिशांना पूर्वसूचना देऊन गांधीजींनी निवडलेले, काँग्रेसने निवडलेले एक जण सत्याग्रह करायचा, गावात जाऊन युद्धविरोधी घोषणा द्यायच्या आणि मग पुढच्या गावामध्ये जायचं. असं करत करत त्या सत्याग्रहीने दिल्लीपर्यंत जायचं, याला म्हणतात दिल्ली चलो. आणि हे आंदोलन वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन म्हणून ओळखलं जातं. त्याचे पडसाद स्वाभाविकच ठाणे जिल्ह्यामध्ये उमटले. 106 लोकांनी सत्याग्रह केलेला आहे आणि या 106 पैकी 6 या त्यापैकी महिला आहेत. महिलांचा सहभाग आता थोडा थोडा वाढू लागलेला आहे, हे त्याच्यातून स्पष्ट होतं. मग 1942चं चलेजाव आंदोलन सुरू झालं आणि या चलेजाव आंदोलनामध्ये साहजिकच 8 ऑगस्टला मुंबईला गोवालिया टँक, आज ज्याला ऑगस्ट क्रांती मैदान भायखळा म्हटलं जातं, त्या ठिकाणी काँग्रेसचं ऐतिहासिक अधिवेशन झालं. करेंगे या मरेंगे हा संदेश गांधीजींनी दिला आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि मग त्याच रात्री गांधींसहित काँग्रेसच्या अनेक नेत्यांची धरपकड झाली आणि लोकांसमोर आता आंदोलनासाठी नेता आणि दिशा राहिली नाही. आतापर्यंतच्या 3ही आंदोलनाला आपल्याला माहिती आहे की गांधीजींनी एक विशिष्ट कार्यक्रम दिला होता, पण हेच आंदोलन असं आहे की ज्याला गांधीजींनी फक्त संदेश दिला, करो या मरो, करेंगे या मरेंगे. आणि साहजिकच मोठे नेते सगळे अटक झाल्यामुळे लोकांसमोर कार्यक्रम राहिला नाही. अशा परिस्थितीमध्ये काही लोक भूमिगत झाले
आणि त्यांनी आंदोलन चालू ठेवलं. आपल्याला सगळ्यांना अरुणा असफ अली हे नाव सगळ्यांना माहिती आहे की ज्यांनी मुंबईत भूमिगत आंदोलनाचं किंवा गांधींसहित सगळे नेते अटक झाल्यानंतर जे आंदोलनाला दिशा दिली त्याच्यामध्ये एक फार मोठा त्यांचा सहभाग आहे. आणि याच काळात काँग्रेसमधले समाजवादी विचारांची लोक त्यांनी या आंदोलनाला दिशा दिली. त्याच्यामध्ये अच्युतराव पटवर्धन, एस.एम. जोशी, राम मनोहर लोहिया, साने गुरुजी, जयप्रकाश नारायण, युसुफ मेहर अली ही नावं आपल्या सगळ्यांना नक्कीच माहिती आहेत. यांचं मार्गदर्शन ठाणे जिल्ह्यातल्या भूमिगत लोकांना झालेलं आहे. त्या निमित्ताने या लोकांचे दौरे ठाणे जिल्ह्यात अत्यंत गुप्तपणे अनेक ठिकाणी झालेले आहेत आणि वेगवेगळ्या मार्गांनी हिंसा न करता सरकारवर दहशत बसवणे हाच उद्देश त्यांचा होता. आणि याच उद्देशाने आंदोलन करायचं निश्चित झालं. आणि ठाणे जिल्ह्यातल्या आजच्या ठाणे, बोर्डी, पालघर, डहाणू, वसई, कल्याण हा जो किनारपट्टीचा परिसर आहे त्या किनारपट्टीच्या परिसरामध्ये तसंच मुरबाड, शहापूर, वाडा, त्यानंतर नेरळ, कर्जत या जंगलपट्टीच्या भागातही आंदोलनं भूमिगत झालेली आहेत. ठाणे जिल्ह्याचे या काळामध्ये 3 भाग पाडण्यात आले. पूर्व भाग हा हुतात्मा कोतवाल यांच्याकडे देण्यात आला, पश्चिम भाग हा भिवंडीच्या प.स. भागवत यांच्याकडे देण्यात आला आणि मध्य ठाणे हे पालघरच्या परिसरातील नारायण दांडेकर यांच्याकडे देण्यात आला. आणि अशा रीतीने भूमिगत आंदोलनाला सुरुवात झाली. या भूमिगत आंदोलनाच्या अगोदर 1942च्या या छोडो भारत आंदोलनामध्ये पहिला हुतात्मा झाला तो म्हणजे आजच्या पालघर, माहीम टेंभी परिसरातील वामन देवजी तांडेल. दादरच्या शिवाजी पार्कच्या गोळीबारामध्ये 9 ऑगस्टला यांचं निधन झालं किंवा हौतात्म्य पत्करलं. त्यानंतर 13 ऑगस्टला चिंचणीमध्ये रामकृष्ण करवी आणि चिंतामण बारी या 2 जणांना हौतात्म्य स्वीकारावं लागलं तर त्यांनी स्वीकारलं. तर दुसऱ्याच दिवशी 14 ऑगस्टला आजच्या पालघर गावामध्ये जो मोर्चा झाला त्या मोर्चावर झालेल्या गोळीबारामध्ये काशीनाथ पागधरे, गोविंद ठाकूर, रामचंद्र तुरी, सुकुर मोरे, परशुराम घुडे आणि रामप्रसाद तिवारी यांनी हौतात्म्य पत्करलं. त्यानंतर भूमिगत लढ्यामध्ये नेरळ परिसरातील की ज्यांचं शिक्षण पुण्याला झालं ते हुतात्मा विठ्ठल उर्फ अण्णा कोतवाल या कोतवाल गटसह त्यामध्ये होता. 65 लोकांचं त्याच्यामध्ये सहभाग होता आणि मुंबईला वीज पुरवठा करणारे जे विजेचे मनोरे आहेत ते मनोरे उद्ध्वस्त करायचे असा त्यांचा प्लॅन. आणि या कोतवाल गटांनी जे ब्रिटिशांना सळोकीपळो करून सोडलं त्या कोतवाल गटातील स्वतः विठ्ठल कोतवाल म्हणजे अण्णा कोतवाल आणि त्यांचे एक सहकारी हिराजी पाटील यांना 2 जानेवारी 1943 रोजी पहाटे सकाळी ब्रिटिशांकडून अक्षरशः कंठस्नान घालण्यात आलं. कंठस्नान हा शब्दसुद्धा इथे कमी पडेल. ज्यावेळी कोतवालांना मारण्यात आलं त्यावेळी त्या परिसरामध्ये 90 पुंगळ्या म्हणजे रिव्हॉल्व्हरचे जे कव्हर आहेत कव्हर अशा 90 कव्हर सापडले म्हणजे 90 गोळ्या त्यांना मारलेल्या आहेत. त्याच्यावरून ब्रिटिश त्यांना मारण्यासाठी किती आतुर नाही म्हणूया निष्ठुर झाले होते ते स्पष्ट होतं. त्या दोघांना मारल्यानंतर सिद्धगड नावाचा एक परिसर आहे, धबधबा आहे, तिथे एक गड आहे. त्या गडावरून गावापर्यंत अक्षरशः दोरीला त्यांची प्रेतं बांधून त्यांना फरफटत खाली आणण्यात आलेलं आहे. असे हे 2 हुतात्मे आणि त्यांच्याबरोबर असणारे एक भास्कर तांबट त्यांच्या मांडीला गोळी लागली, ती मांडीतून आरपार निघून गेली. त्यांना पकडण्यात आलं जखमी अवस्थेमध्ये. कालांतराने त्यांची सुटका पण झाली
पण दुर्दैव म्हणूया आपण, किंवा ज्याला आपण दैव दुर्विलास हा शब्द मराठीमध्ये वापरतो, की या भास्कर तांबटांना त्या मांडीला लागलेल्या गोळीचा इतका त्रास होत होता की त्यांचा पाय आपोआप लाकडासारखा कडक व्हायचा आणि खूप त्यांना त्रास व्हायचा. आणि 15 ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याच्या अगोदर 8 दिवस अगोदर, केवळ 8 दिवस अगोदर हे भास्कर तांबट यांचं त्या गोळीबारामुळे झालेल्या आजारपणामुळे निधन झालं. तर अशा रीतीने हौतात्म्य स्वीकारलेले हे ठाणे जिल्ह्यातले सहभागी, ज्याप्रमाणे किनारी परिसरात भूमिगत आंदोलन झालं ते प्रामुख्याने माहीम, पालघर, डहाणू या परिसरामध्ये, डहाणू परिसरातील ब्रिटिशांच्या वखारींना आग लावणं, ठाण्यातील पोलीस स्टेशन किंवा कोर्टमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणणं, या ना त्या मार्गाने ब्रिटिशांना सलोखीपयोग करून सोडलेलं आहे. ते रेल्वे लाईनमध्ये लाकडी ठोकळे टाकायचे आणि जे सांधे बदलले जातात ते सांधे बदलले न गेल्यामुळे येणारी रेल्वे ही खाली पडायची, अशी योजना पण या लोकांनी आखलेली आणि ती सक्सेसफुलही झाली होती एका वेगळ्या पद्धतीने. तर अशा रीतीने भूमिगत लढा हा फार महत्त्वाचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे आझाद हिंद सेना. या आझाद हिंद सेनेमध्ये लेफ्टनंट प्रभाकर महादेव देशपांडे, राजाराम शिंदे, औसू भोळे, बाबाजी मोरे, नारवाणी गुलचंद हे ठाणे जिल्ह्यातले लोक आहेत की जे आझाद हिंद सेनेमध्ये प्रत्यक्ष सहभागी होते. जगन्नाथराव भोसले हे नाव सगळ्यांना माहिती आहे. त्यांचे PA म्हणून जे आहेत श्री वसंत गोरे हे डोंबिवलीचेच होते. तर अशा रीतीने आझाद हिंद सेनेमध्ये सहभाग, त्यानंतर रॅडिकल जो एक पक्ष स्थापन झाला त्याचेही पडसाद ठाण्यामध्ये आहे. मानवेंद्रनाथ रॉय, तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी सावरकरवादी आहेत, हिंदुत्ववादी आहेत. इतकंच नव्हे तर सगळ्यात महत्त्वाची घटना ती म्हणजे नौदलाचा उठाव ही घटना. ज्याप्रमाणे नौदलात उठाव झाला मुंबईला आणि ब्रिटिशांना आता लक्षात आलं की आता आपल्याला इथे जास्त राज्य करता येणं अशक्य आहे. अगोदरच पहिल्या महायुद्धामुळे दुसऱ्या महायुद्धामुळे गांजलेले ब्रिटिश, आंदोलनामुळे गांजलेले ब्रिटिश आणि ज्या नौदलावर किंवा संरक्षण पोलीस दलावर अवलंबून असणारे हे ब्रिटिश त्यावेळी नौदलात उठाव झाला तेव्हा मात्र खऱ्या अर्थाने कितीही त्यांनी गवगवा केला, गर्वोद्गार काढले की आमच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळत नाही, तो सूर्य मावळ्याला लागल्याचं आता स्पष्ट झालं. आणि ठाण्यामध्ये कोलशेत नावाचा एक विभाग आहे, त्या ठिकाणी ब्रिटिशांचा नौदलाचा अकबर कॅम्प आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या नौसैनिकांनी सत्ता झुगारली आणि याचं नेतृत्व केलं ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक दत्ताजी ताम्हाणे. आणि त्या ठिकाणी असणारा युनियन जॅक खाली करण्यात आला आणि त्या ठिकाणी तिरंगा फडकवण्यात आला. हा नौदलाचा उठाव ते पडसाद लगेच ठाण्यामध्ये कसे उमटले हे त्यातून स्पष्ट होतं. या सर्व स्वातंत्र्य लढ्यामध्ये काही महत्त्वाच्या 2 मुद्द्यांची मी चर्चा करणार आहे की ज्याप्रमाणे काँग्रेस असेल किंवा समाजवादी पक्ष असेल, सेवा दल असेल, राष्ट्र सेवा दल असेल किंवा अभिनव भारत असेल, या सगळ्या संघटित अशा संस्था आहेत आणि या संघटनेमार्फत आंदोलन होणं हे स्वाभाविक आहे. पण या ठिकाणी मी एक मुद्दा वेगळा मांडतोय की ठाण्यामध्ये म्हणजे या जिल्ह्यामध्ये काही उठाव जे झालेले आहेत हे असंघटित पातळीवर झालेले आहे. म्हणजे अनऑर्गनाइज पद्धतीने काही लोकांनी असे उठाव केले. वासुदेवंत फडके त्याचं उदाहरण आहेत. त्याच्या अगोदर राघोजी भांगरे मगाशी मी उल्लेख केला, त्यांचं पण एक उदाहरण आहे. वसईचा दंगा म्हणून जो प्रसिद्ध आहे इन्कम टॅक्स विरोधी आंदोलन, हा सुद्धा असंघटितच होता, त्याला कोणी नेतृत्व दिलेलं नाही. ठाणे जिल्हा असोसिएशन ही संस्था जी बाबाजी जोशींनी स्थापन केली ती पण
संघटित नव्हती, त्यांनी एकट्याच्या प्रयत्नांनी हे सगळे केलेलं आहे. तर असे काही उठाव किंवा काही घटना या संघटनात्मक पातळीवर न होता वैयक्तिक पातळीवर झालेल्या आहेत. पालघर माहीम हा जो परिसर आहे, या ठिकाणी 1896-97 मध्ये तिकडच्या वारली, कोळी या आदिवासी लोकांनी आणि शेतकरी वर्गाने केलेला उठाव हा फार महत्त्वाचा मानला जातो, की जो कुठेही त्या ठिकाणी कोणीही संघटन दिलेलं नाही. केवळ ब्रिटिशांच्या विरोधात ही लोक एकत्र आली आणि पालघर या ठिकाणी सरकारी अधिकारी नाबर म्हणून जे होते त्यांना मारहाण करून कागदपत्र व फाईल्स त्यांच्या जाळण्यात आल्या. पोलिसांच्या वनरक्षकांच्या बंदुका पळवण्यात आला. माहीम तालुका कचेरीवर हल्ला होऊन बाजारपेठ लुटण्यात आली. शेवटी ब्रिटिशांना लष्कर बोलवावं लागलं आणि माहीम, सातपाटी, वडराई या परिसरातील अनेक लोकांना पकडून शिक्षा देण्यात आलेल्या आहे. ही घटना आहे 1896-97. इथे कोणीही नेतृत्व दिलेलं नाही, पण अन्याय आणि जुलूम याच्या विरोधात कोणतंही नेतृत्व नसताना सुद्धा आदिवासी, मच्छीमार, शेतकरी वर्गाने दिलेलं हा उठाव खरोखरच उल्लेखनीय मानला जातो. सशस्त्र मार्गाने ब्रिटिशांना विरोध करण्याचा जसा प्रयत्न झाला तो वैयक्तिक झाला. त्याच्यामध्ये पालघर तालुक्यातील लक्ष्मण सावंत उर्फ सावंत गुरुजी यांनी वासुदेव तुंगारे आणि कुशलभाऊ नारगोळकर यांच्या मदतीने बॉम्ब तयार करणे आणि बॉम्ब तयार करण्यात कसं करायचं याच्या वाङ्मयीन साधनांची देवाणघेवाण करण्याचे अनेक प्रयत्न केले आणि त्यात श्री सावंत पकडले गेले आणि त्यांना शिक्षा पण झाली. अंजूर नावाचं एक भिवंडीजवळचं गाव आहे. अंजूरकर नाईक यांनी वसईच्या मोहिमेत चिमाजी अप्पांना फार मोठे सहकार्य केलेलं होतं. त्या ठिकाणी असणारे गजानन गोविंद नाईक यांनी आणि भोर येथील बापूर आमोशी या दोघांनी सशस्त्र मार्गाने लढा देण्याची योजना आखली, परंतु त्यात त्यांना पकडण्यात आलं आणि 18 महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा झाली. बॉम्ब तयार करण्याचे कारखाने वसई, पेण येथे होते. गोविंद नाईक हा त्यांचाच एक गट आणि हा गट ठाणा गँग म्हणून ओळखला जात होता. कोतवालांचा मी मगाशीच उल्लेख केला कोतवाल गटाचा, की 65 लोक सहभागी असणाऱ्या या गटाने कोणाचंही नेतृत्व न करता परस्पर सामंजस्याने, परस्पर सामोपचाराने किंवा समझोत्याने परस्पर विचारविनिमय करून हा ब्रिटिश विरोधी लढा दिलेला आहे. तर ठाणे जिल्ह्यामध्ये असंघटित मार्गाने ब्रिटिशांना हा लढा झाला आणि या ठिकाणी मी आवर्जून अजून एका गोष्टीचा उल्लेख करतो, ते म्हणजे महिलांचा सहभाग. महिलांचा सहभाग हा 2 मार्गांनी आहे. एक तर प्रत्यक्ष सहभाग आहे आणि पती किंवा घरातले कोणी तुरुंगात असताना घर चालवणं किंवा या सर्व प्रयत्नांना मदत करणं हे महिलांचं योगदान आहे, की जे ठळकपणे समोर येत नाही. सविनय कायदेभंग आंदोलनामध्ये मी मगाशी सांगितलं की उठाव महिलांचा सहभाग वाढू लागला. यशोदाबाई कोतवाल, सुशीलाबाई नाडकर्णी, पार्वतीबाई कर्णिक, गंगाबाई मुळे, सरस्वतीबाई ओवळेकर, सुशीला ताम्हाणे या सविनय कायदेभंग आंदोलनात सहभागी आहेत. ठाणे जिल्ह्यातल्या पहिल्या भगिनी समाजाची स्थापना पालघरमध्ये झाली आणि त्या ठिकाणी रमाबाई दांडेकर, सुमतीबाई कीर्तने यासारख्या लोकांनी फार मोठा सहभाग दिला आणि त्यांचं वाढतं वर्चस्व पाहून ब्रिटिशांनी ठाणे जिल्हा भगिनी मंडळ आणि तिच्या सर्व शाखा बेकायदेशीर ठरवलेल्या आहेत. या ठिकाणी एक आवर्जून उल्लेख करावा लागतो की गांधीजींची एक योजना होती की आंदोलनाची जबाबदारी घेतली, जो घेत असेल त्याला डिक्टेटर असं म्हटलं जात. त्याला पकडलं गेलं
की त्याची जागा दुसरा कार्यकर्ता घेत असेल. त्याच्यामुळे आंदोलन कुठेही खंड पडलेलं नाही. ठाणे जिल्ह्यातील साष्टी तालुक्यातील यशोदाबाई कोतवाल ह्या पहिल्या महिला डिक्टेटर मानल्या जातात. अर्थात त्यांना पुढे पकडण्यात आलं. त्यानंतर बोर्डीच्या खाडीवर 10,000 लोकांनी मोर्चा काढला. त्यातून स्त्रियांचं नेतृत्व मालतीबाई पिंगळे यांनी केलं. त्यांना सश्रम कारावासाची शिक्षा झाली. एकूण देशभरामध्ये सविनय कायदेभंग आंदोलनामध्ये 17,000 स्त्रियांना अटक झालेली आहे. त्यापैकी 34 स्त्रिया या ठाणे जिल्ह्यातल्या आहेत. संख्या वरकरणी फार कमी वाटते, पण ज्याला आपण डेअरिंग किंवा धारिष्ठ्य असं म्हणतो ते या ठिकाणी दिसून येतं. पुढे मी मगाशी सांगितले की वैयक्तिक सत्याग्रह आंदोलनामध्ये सुद्धा ज्या 106 आंदोलकांनी भाग घेतल्या त्याच्यामध्ये 6 या ठाण्यातल्या महिला आहेत. मग त्या डहाणूच्या कीर्तने असतील, भिवंडीच्या धामणकर असतील, कावेरीताई पाटील कळव्याच्या असतील, अशा 6 महिलांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे. 1942च्या आंदोलनातलं या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करतो की भूमिगतांना मदत करणं, ते पण अत्यंत गुप्तपणे, हे काम महिलांनी केलेलं आहे. ठाणे येथील प्रमिला पितळे, आता त्यानंतर त्यांचं आडनाव उकिडवे झालं आणि दोघेही नवरा पती पत्नी हे आंदोलनात सहभागी होते. भिवंडीला ते राहत होते. त्यांची मुलाखत घेण्याचा योग आला आणि त्या प्रमिला पितळे म्हणजे सौ उकिडवे यांनी भूमिगत कार्यकर्ते मारुती कुमार यांच्याकडचं स्फोटक साहित्य हे किमान 10 वेळा अत्यंत गुप्तपणे व्यवस्थित ज्या ठिकाणी सांगितले त्या ठिकाणी पोचवलेलं आहे. सुशीला तामाणे यांनी भूमिगतांना गुप्तपणे मदत केलेली आहे. कुसुम हेगडे यांनी गुप्त कागदपत्र खारी गावामध्ये, खारी नावाचं जे गाव आहे कल्याण कळवाजवळ, त्या ठिकाणी नेलेलं आहे. त्या प्रमिला पितळे या रुईया कॉलेजच्या विद्यार्थिनी, म्हणजे उच्च शिक्षितच म्हटलं येईल त्यांना किंवा सुशिक्षित म्हणता येईल. तर अशा रीतीने या महिलांनी या भूमिगतांना मदत करणं हे तर काम केलंच, पण पती अटकेत असताना सर्व प्रकारचं कार्यक्रम चालू ठेवणं, कार्यकर्त्यांना आश्रय देणं, त्यांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था करणं वगैरे ही कामंसुद्धा अत्यंत बिनभोबाट केलेलं आहे. वेसावे या गावीमध्ये 1,000 महिलांचा सत्याग्रह झाला. हा फार महत्त्वाचा सत्याग्रह. केवळ महिलाच सहभागी झाल्या आणि त्याची संख्या 1,000 आहे. आणि हे नेतृत्व गंगाबाई शांताराम वेसवेकर आणि मंजुळाबाई नामदेव वेसावकर यांनी नेतृत्व केलं. आणि या दोघींना 8 महिन्यांची शिक्षा झाली. शिक्षेनंतर ज्यावेळी त्यांची सुटका झाली त्यावेळी त्यांचा अत्यंत मोठा सत्कार करण्यात आलेला आहे. 1,000 महिला सहभागी होत आहेत, हे छोटी गोष्ट नाही. आणि या लढ्यामध्ये पती पत्नी, बहीण भाऊ, मुलगा आणि वडील, मुलगी आणि वडील अशाही घटना घडलेल्या आहेत. उदाहरणार्थ कल्याणचे रामभाऊ पटवर्धन हे कल्याणचे गांधी म्हणून ओळखले जातात. त्यांची मुलगी तारा पटवर्धन हे सहभागी आहे. किंवा भिवंडीचे परांजपे, वासुदेव परांजपे, त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी दोघेही सहभागी आहेत. शहापूरमधील वालाबाई कोटक डॉक्टर आणि त्यांचे पती हे देखील सहभागी आहेत. सिंधुताई पितळे आणि विस पितळे गुरुजी हे नवरा बायको सहभागी आहेत. किंवा ठाण्यातले जे मी मगाशी उल्लेख केला तामाणे बंधू, त्या तामाणे बंधू आणि त्यांची बहीण मी मगाशी उल्लेख केला ते सिंधुताई पितळे, हे चौघाच्या चौघ सहभागी आहेत. डहाणूला सुद्धा अशा प्रकारे 2 भाऊ आणि 1 बहीण एकत्रच सहभागी झालेले आहेत. कधी भावाला शिक्षा व्हायची, कधी बहिणीला सोडलं जायचं. पण अशा पद्धतीने एकाच घरातील पती पत्नी, बहीण भाऊ, वडील मुलगी हे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला मला या ठिकाणी देता येतील. तर अशा रीतीने
महिलांच्या सहभागाची उदाहरणं आहे. मी मगाशी सावंत मास्तरांचा उल्लेख केला. त्यांनी स्फोटकं, त्यांनी जे साहित्य होतं त्या वाङ्मयाचा साठा त्यांच्या घरात होता आणि अचानक पोलीस झडतीला आले. पण पोलीस झडतीला येण्यापूर्वी त्यांच्या पत्नीने हे सगळं साहित्य अत्यंत गुप्तपणे चुलीमध्ये जाळलं आणि ती राख त्यांनी शेणखतामध्ये टाकून दिली. त्यामुळे ब्रिटिशांना काहीही कळलं नाही किंवा काही त्यांना घेता आलं नाही. ह्याच काळामध्ये आपल्या सगळ्यांना परिचित असणाऱ्या गोदावरीताई परुळेकर यांनी ठाणे आजच्या पालघर जिल्ह्यातील हा जो आदिवासी वारली समाज आहे त्या समाजाच्या जागृतीसाठी मोठ्या प्रमाणात स्वातंत्र्यापूर्वी सुद्धा आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा कार्य केलेलं आहे. आपण माणूस जेव्हा जागा होतो हे त्यांचं पुस्तक आवर्जून वाचावं की ज्याच्यातून त्यांची जागृती म्हणजे एकीकडे काँग्रेसचं पण काम आणि दुसरीकडे या आदिवासी समाजामध्ये जागृतीचं काम करण्याचं त्यांनी एकाच वेळी सगळं चालू ठेवलेलं आहे. तर अशा रीतीने हा ठाणे जिल्ह्याचा हा सगळा सहभाग अनेक गोष्टी आहेत पण वेळेअभावी मी ते जास्त मांडू शकत नाही. यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी साधनं आहे त्याच्यामध्ये मला हयात असणाऱ्या 26 स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलाखती प्रत्यक्ष घेता आल्या. मी मगाशी ज्या उकडवे भगिनीन नवरा पती पत्नीचा उल्लेख केला की ज्यांनी बॉम्ब 10 वेळा सुखरूप पोचवले त्यांची मुलाखत घेता आली आणि जे स्वातंत्र्यसैनिक हयात नाहीत त्यांच्या कुटुंबियांच्या अशा सुमारे 56 लोकांच्या मुलाखती. त्यानंतर मुंबईला जे पोलीस मुख्यालय आहे रिगल टॉकीजच्या समोर की जी पूर्वी आपली विधानसभा होती त्या ठिकाणी पोलीस मुख्यालयामध्ये जो राज्य गुप्तवार्ता विभाग आहे ज्याला स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट SI असं म्हटलं जातं. त्या ठिकाणी बॉम्बे प्रेसिडेन्सी पोलीस ॲब्स्ट्रॅक्ट ऑफ इंटेलिजन्सचे 1897 ते 1947 असे 57 व्हॉल्यूम्स या ठिकाणी मला उपयुक्त ठरले. मुंबई पुराभिलेख विभाग एल्फिन्स्टन कॉलेज जे आहे त्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या महाविद्यालयाचे विद्यार्थी म्हणजे कॉलेज किती जुनं असेल हे तुम्हाला लक्षात येईल. ते एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये होम डिपार्टमेंट स्पेशलच्या फाईल्स आहेत अशा 45 फाईल्स मला उपयुक्त ठरल्या. त्यानंतर इन्स्पेक्टर जनरल ऑफ प्रिझनच्या 10 फाईल्स अशी अप्रकाशित गुप्त गोपनीय कागदपत्रे आणि प्रकाशित अशी 100 संदर्भ साधने पुस्तकं म्हणजे या ठिकाणी मला पाहायला मिळाली किंवा मला त्याचा मी उपयोग केलेला आहे. प्रॉपर कलकत्ता आणि दिल्लीच्या नॅशनल आर्काईव्जमध्ये सुद्धा आपल्याला या घटनांची म्हणजे या स्वातंत्र्य लढ्यासंदर्भातली माहिती मिळते आणि अशा रीतीने वेगवेगळ्या ऑथेंटिक प्रायमरी अनपब्लिश ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो किंवा अत्यंत विश्वसनीय प्राथमिक आणि अप्रकाशित प्रकाशित साधने प्रत्यक्ष मुलाखती आणि प्रत्यक्ष त्या तालुक्यांमधल्या गावांना भेटी असा या सगळ्यातून हा 1857 ते 1947 असा ठाणे जिल्ह्याने जे योगदान दिलेलं आहे जो सहभाग वर्तवलेला आहे याचं हे पुणे विद्यापीठासाठी सादर केलेला हा माझा PhDचा थिसिस ज्याचं पुस्तकाचं प्रकाशन ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक की त्यावेळी त्यांचं वय 99 होतं दत्ताजी ताम्हाणे आणि मधु नाशिककर यांच्या शुभहस्ते प्रकाशित झालं आणि आज हा ग्रंथ म्हणूया किंवा ही माहिती आज पुस्तक रूपाने आपल्यासमोर आलेलं आहे. आणि मी फक्त 2च ओळी म्हणतो पुढच्या 2 ओळी म्हणत नाही कारण ते दुसऱ्या पुढच्या 2 ओळी या कदाचित
माझ्या दृष्टीने त्या चुकीच्या आहेत, पण पहिल्या 2 ओळी जे आपणाशीच हवे ते इतरांशी सांगावे या 2च ओळी मी म्हणतो. हा स्वातंत्र्य लढा कसा होता ठाणे जिल्ह्याचा तो आपणासमोर मला जे माहीत आहे ते मी तुमच्यापर्यंत पोचवलेलं आहे. आणि एक मला थोडंसं त्या ठिकाणी उल्लेख करतो जाता जाता की या सिक्रेट फाईल्समध्ये अभ्यास करत असताना अमरावतीचे म्हणजे विदर्भातले गणेश श्रीकृष्ण खापर्डे की जे टिळकवादी आहेत, त्यांची एक डायरी मिळाली, कॉरस्पॉन्डन्स अँड डायरी ऑफ G.S. खापर्डे. आणि त्या डायरीमध्ये अतिशय महत्त्वाचं असं एक पत्र मिळालं आणि ते पत्र आहे रँडच्या खुनामध्ये सहभागी झालेल्या दामोदर हरी चाफेकर यांच्या मुलाचं धोंडो दामोदर चाफेकर आणि रँडच्या खुनानंतर चाफेकरांच्या 3 बंधूंच्या फाशीनंतर त्यांच्या घरावर ओढवलेली आपत्ती यातून स्पष्ट होते. आणि या चाफेकरांनी म्हणजे धोंडो चाफेकरांनी खापर्ड्यांना एक पत्र पाठवलं मदतीसाठी, आर्थिक मदतीसाठी. त्या रँडचा खून झाला, त्या रँड आणि त्याच्याबरोबर ज्याचा खून झाला त्या दोघांच्या पत्नींना लगेचच ब्रिटिशांकडून मोठ्या प्रमाणात पेन्शन सुरू झाली. पण ह्या 3 बंधूंना ज्यांना फाशी झाली त्या 3 बंधूंना एकाही पैशाची मदत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष झालेली नाही. आणि अक्षरशः तुम्हाला खोटं वाटेल की ते आजारी होते आणि त्यांना इन्फ्लुएन्झा झालेला होता आणि त्यांना पुढच्या शिक्षणासाठी 30 रुपये फी त्यावेळची आणि 32.5 रुपये फी होती आणि परीक्षा एक्झाम फी ही 30 रुपये अशी 62 रुपये त्यांना हवे होते पुढील शिक्षणासाठी. आणि या शिक्षणासाठी त्यांनी या G.S. खापर्डे यांना पाठवलेलं पत्र हे उपलब्ध आहे. आणि या पत्रातून या स्वातंत्र्य सैनिकांनी हुतात्म्यांनी कशा पद्धतीने हौतात्म्य दिलं, घरादाराची कशी राखरांगोळी झाली त्याचा एक उदाहरण मी तुम्हाला दिलं. त्याचाही आपण या ठिकाणी सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि अशा पद्धतीने ठाणे जिल्ह्याचं हे योगदान मी आपणासमोर मांडलेलं आहे. आपणास ते नक्कीच आवडलेलं असेल असं मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि इतिहास संकलन समिती कोकण विभागाने हा जो उपक्रम सुरू केलेला आहे, संकलन पण इतिहासाचं झालं पाहिजे, पुनर्लेखन झालं पाहिजे आणि काही गोष्टींवर या माध्यमातून नव्याने प्रकाश पडायला पाहिजे. ते या ठिकाणी मी आवर्जून माझं मत व्यक्त करतो. आणि आपण सगळ्यांनी हे ऐकलं त्याबद्दल आपले सर्वांचे आणि कोकण किंवा इतिहास संकलन समिती कोकण विभाग याचे मनपूर्वक आभार मानून या तमाम ज्ञात अज्ञात अशा स्वातंत्र्य सैनिकांना, हुतात्म्यांना सगळ्यांना मी मनपूर्वक त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद सर. पण आपल्या ओघवत्या वाणीतून अशा वाणीतून 1857 ते 1947 जिल्ह्याचा पूर्ण इतिहास सांगितला. तर या आपल्या ठाणे जिल्ह्याच्या स्वातंत्र्य लढ्यातील ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी योगदान दिलं त्यांच्याविषयी अतिशय मोलाची माहिती आम्हाला मिळाली. त्यामुळे आपण आपला हा अमूल्य वेळ आम्हाला देऊन ठाणे जिल्ह्यातील
स्वातंत्र्य लढ्यात जे योगदान दिलेलं आहे याविषयी जी माहिती दिली याबद्दल मी इतिहास संकलन समिती महाराष्ट्र प्रांत यांच्या वतीने आपले ऋण व्यक्त करते. तसेच इतिहास संकलन समिती महाराष्ट्र प्रांत यांचे सर्व पदाधिकारी सदस्य या सर्वांनी ही आपला अमूल्य वेळ या ठिकाणी देऊन या व्याख्यानमालेचा लाभ घेतला याबद्दल त्या सर्वांचे मी ऋण व्यक्त करते आणि ही व्याख्यानमालेचं नवं पुष्प या ठिकाणी संपलं असं जाहीर करते. धन्यवाद. पुढच्या शनिवारी सर्वांनी व्यवस्थित वेळेवरती उपस्थित राहून सहकार्य करावं. पुढच्या शनिवारी ठीक 8 वाजता पुढचे व्याख्यान होईल. सर्वांचे खूप खूप आभार. शुभरात्री.